माऊली रामकृष्ण हरी. एक अतिशय चांगली आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे येणाऱ्या काळात किंवा उद्यापासूनच कांद्याचे बाजारभाव, त्यातही ॲव्हरेज क्वालिटी गोल्टी गोल्टा सुधारण्याची शक्यता आहे. ती बातमी काय आहे आणि हे बाजारभाव कसे सुधारतील ते आपण जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार, तारीख आहे 20 जुलै आणि हे आहे संध्याकाळचं सत्र आहे. सकाळी एक अतिशय चांगली बातमी आली, ती म्हणजे आपल्या ज्या पालख्या आहेत वारीच्या, विशेषतः तुकोबांच्या पालखीनं आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. माऊलींची पालखी पण लवकरच तिथे पोहोचेल आणि येत्या 3 ते 4 दिवसामध्ये आषाढी एकादशी जी आली आहे तिथे या सगळ्या पालखी मुक्कामाला जातील. एक चैतन्यमय वातावरण आहे. वारकरी संप्रदायातला सचोटीने चालणारा आपला सगळा शेतकरी बांधव, साधा भोळा हा शेतकरी बांधव मग कधी कांदा पिकवतो, कधी सोयाबीन, कधी मका, आणि बरेचदा काय होतं की पावसाने पाठ फिरवलेली असते, बाजारानं त्याला धोका दिलेला असतो आणि नाही कोणी तर मग नाफेड सारख्या काही गोष्टी त्या धोका देतात, दगा देतात, घोटाळे होतात. पण तरी पण तो बिचारा, म्हणजे तुम्ही सर्व कष्टकरी कष्ट करत राहतात आणि या अपेक्षेवर की माझी माऊली आहे, माझे पांडुरंग आहे, तो माझ्या पाठीशी आहे. कदाचित पांडुरंगाचा संदेश काय होतो, काय मिळेल माहीत नाही, पण उद्यापासून मात्र तुमचे गोल्टी गोल्ट्याचे बाजारभाव वाढतील. याचं कारण आहे की आज नाफेडसाठी पिंपळगाव, बसवंत, उमराणे, सटाणा, चांदवड आणि देवळा, आणखी एक उमराण्याचं खाजगी मार्केट आहे, या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी झालेली आहे. आमचे काही शेतकरी बांधव आज सकाळी जेव्हा उमराण्याच्या बाजारात गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की चांगल्या क्वालिटीचा जो कांदा आहे त्याचे दर पडलेले आहेत, कमी झालेले आहेत. जो मोठ्या साईजचा आहे, 55 mm कोरडा आहे, निर्यातक्षम आहे. पण जो लो क्वालिटीचा आहे, चिंगळा कांदा आहे, 30 mm पेक्षा कमी आहे, 35 mm पर्यंत आहे, गोल्टी आहे, गोल्टा आहे, ज्या कांद्याला मागच्या आठवड्यात 12 ते 13 रुपये बाजारभाव मिळत होते, त्याच कांद्याचे दर आज व्यापारी तुटून पडले होते. लिलाव बघितलं की 17 रुपये, 18 रुपये, 20 रुपये, 19 रुपये, 18 ते 19 रुपये सरासरी हा कांदा विकत घेत होते. आणि पिंपळगाव, बसवंतला सुद्धा 18 ते 19 रुपयांनीच हा कांदा गोल्टी गोल्टा विकला जात होता. आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना अचानकच त्यांचं जे आहे त्यांचं नशीब उचळलं असं म्हणायला हरकत नाही की जे आज गोल्टी गोल्टा कांदा घेऊन गेलेत. हा काय प्रकार आहे नक्की? या सगळ्या याच्यामध्ये अचानक असं का होतंय? दुसरी एक चांगली बातमी आहे, मी तुम्हाला आधीच सांगितली होती की नाफेडच्या खरेदीच्या मध्ये की नाफेडची खरेदी साधारणपणे जी झालेली आहे ती निम्मी झालेली आहे. 45,000 मेट्रिक टनाऐवजी ती आता 50,000 मेट्रिक टन होतीये. 1 लाखाचं टार्गेट आहे. म्हणजे त्याही बाजूनं मागच्या आठवड्यापर्यंत नाफेडची खरेदी होत नव्हती, ती अचानक मागच्या 3-4 दिवसात गोल्टी गोल्टा या माध्यमातून वाढली आणि बाजारामध्ये आता मागणीचा एक गॅप निर्माण व्हायला लागला. मागणी वाढली आणि एक काही दिवसाची टंचाई येईल, याचा फायदा तुम्हाला बाजारात होईल. म्हणजे पुढच्या ज्या 4-5 दिवसात जर तुम्ही गोल्टी गोल्टा थोडासा ॲव्हरेज, बिलो ॲव्हरेज माल घेऊन गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच 1-2 रुपये नव्हे तर काही ठिकाणी 5 रुपये सुद्धा वाढतील. मात्र चांगले कांदे सध्या दबावात आहे. उलट आहे. आता काय कोणाचं काय कधी होईल सांगता येत नाही. कधी कोणाचं कधी चिंगळीचं नशीब उजळेल, कधी गोल्टीचं नशीब उजळेल. असं का होतंय माऊली? असं का होतंय बरं? असं अशासाठी होतं आहे की भ्रष्ट व्यापारी आणि एपीओज जे आहे, ज्यांना काळ्या बाजारात टाकलेलं, काळ्या यादीत टाकलेलं होतं, त्यांना परत गव्हर्नमेंटनी कांदा खरेदीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी बाजारात उतरवलंय. 20 दिवसांपूर्वी नाफेडचं एक नोटिफिकेशन आलं होतं.
त्यानुसार त्यांनी असं सांगितलं की आता तुम्ही एपीओना सुद्धा परवानगी आहे, म्हणजे सहकारी सोसायट्यांऐवजी एपीओना पण एकत्र घेऊन त्यामध्ये उतरवलं गेलं. कारण काय, की अधिकाऱ्यांना कागदोपत्री खरेदी दाखवायची आहे. याचं कारण कांद्याचे भाव भडकणार आहे आणि इतके भडकणार की आयात करावं लागणार. असं तर नाही ना माऊली, की तुम्हाला कांदा बाजार वाढणार आहे आणि आपल्या गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम होईल असं तर वाटलं नाही ना हो त्याच्यामध्ये. पण माऊली, या सगळ्या याच्यामध्ये ही एक चांगली संधी आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी, की पुढे कांदा बाजारभाव वाढणार आहेत आणि कुठेतरी गव्हर्नमेंटमध्ये भीती आहे. आणि हीच संधी काही नाफेड काकांनी आणि काही नाफेड बोकांनी किंवा व्यापारी बोकांनी एकत्र पुढाकार घेतला आणि त्यातून हा गोलटी गोलटा खरेदी करून आता ते मागच्या दारानं नाफेडच्या ओंजळीत टाकत आहेत. मला कोणीतरी म्हणालं की तुम्ही ज्ञानेश्वरीवर एक छानसं कीर्तन करा किंवा तुम्ही एक ज्ञानेश्वरीचा एक एक अध्याय घेऊन निरूपण करा. ही ज्ञानेश्वरीचं आहे. हे आपलं आयुष्याचं जे आहे हे सगळं निरूपणच आहे माऊली. आणि या निरूपणामध्ये तिथे ज्या पद्धतीचे वेगवेगळे विकार आहे तसे बाजाराला लागलेले विकार कोण आहे, तर नाफेडचा घोटाळा करणारा एक नाफेड काका आहे. हा एक महत्वाचा विकार आपल्या बाजाराला लागलेला आहे, विशेषतः नाशिक जिल्ह्याला. स्वतःची बाजार समिती स्थापन केली, पण तिथं शेतकऱ्यांना फसवलं, त्यांची कोट्यवधींची लूट केली आणि मग तिथून परत तोंड काळं करून गायब झाला असा एक व्यापारी बोका पण आहे. आणि याला जोडीला नाफेडचे जे काही घटक आहेत, जे घाणेरडे अधिकारी आहेत, भ्रष्ट अधिकारी आहेत. आणि सगळ्यात गंमत म्हणजे माऊली, तुमचे जे लाडके व्यापारी ज्याच्याकडे तुम्ही पैसे ठेवतात सटाण्याला, तुम्ही मिशीला तूप लावून ओरडत फिरतात गावभर की या व्यापाऱ्याच्या पेढीकडे माझे 10 लाख आहेत, माझे 15 लाख आहेत. अशा अनेक पेढ्यांमधले व्यापारी आता एपीओच्या माध्यमातून सक्रिय झालेले आहेत माऊली. आणि ते खरेदी करून गोलटी खरेदी करत आहेत दनादन 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 आणि आपले भाव वाढवत आहे. बघा किती ही पुण्याचं काम आहे, किती चांगले काम करत आहेत. असे व्यापारी कुठे आहेत? लासलगाव, पिंपळगाव बसवून, उमराण्याची खाजगी बाजार समिती, तिचं नाव मी घेत नाही कारण काका बोकांचं काय नावं घ्यायची ना त्याच्यामध्ये. आणि नंतर आहे सटाणा आणि देवळा. उमराण्याची जी खाजगी बाजार समिती आहे तिथे त्याच्या बाजूला काही एपीओचे गोडाऊन आहेत. हे त्याच एपीओ आहेत ज्यांच्यावर काही काळापूर्वी काळ्या यादीत त्यांना टाकलं वगैरे अशा गोष्टी होत्या. आणि मागे जेव्हा मागच्या वर्षी नाफेडची यादी प्रसिद्ध झाली या सगळ्या याच्यामध्ये, त्यामध्ये या एपीओचे जे लोकेशन आले होते ते लोकेशन आम्ही तपासले, तर ते सगळे या उमराण्याच्या खाजगी बाजाराच्या बाजूला किमान 3 एपीओज होते. त्यांचे गोडाऊन होते, कपॅसिटी होती 10,000 हजार मेट्रिक टन. विचार करा माऊली, काय किती मोठा तो रम्य सोहळा होईल जेव्हा हा सगळा कांदा मार्केटमधनं गायब होईल आणि एक मोठा गॅप होईल जसं आपण सांगितलेलं होतं. आणि त्या गॅप नंतर माऊली तुमच्या कांद्याला उद्या बाजारभाव मिळणार आहेत. आता तुम्ही म्हणाल हा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे, भ्रष्टाचाराचा प्रकार आहे, घोटाळ्याचा प्रकार आहे, विकारांचा प्रकार आहे. हा कांद्याला लागलेला, तुम्हाला आम्हाला लागलेला विकार आहे. पण हा तुमच्या आमच्या लक्षात येत नाही माऊली. याचं कारण काय आहे माऊली? कारण आपल्यावर आपल्याच लोकांनी टाकलेला मायेचा पडदा आहे. आपल्याच लोकांनी आपल्याच काही ज्या आपल्या याच्यामध्ये जे होते त्यांनी काय आवाहन केलं होतं माऊली, की कांदा नाफेडला देऊ नका, नाफेड भाव पाडतं. हीच सगळी मंडळी, हा मायेचा पडदा तुमच्यावर पडला आणि तुम्ही अतिशय त्याचं पालन केलं. कांदा कमी किमतीला बाजारात जात असताना सुद्धा माऊली तुम्ही गेला नाहीत हो त्या याच्यामध्ये. आणि आता काय झालं? आता असं होतंय की तुम्ही एकही कांदा दिलेला नाही,
पण नाफेडकडे मात्र 50,000 60,000 मेट्रिक टन, जवळपास निम्म्याहून जास्त खरेदी मागच्या 3 ते 4 दिवसात झाली आहे माऊली. याला काय म्हणावं? याला कुठल्या परमेश्वराची कृपा म्हणावी, की एक नाफेड काका आणि एक व्यापारी बोका यांची युती म्हणावी माऊली? आणि जे पांढऱ्या गादीवर बसतात असे काही व्यापारी आहेत, त्यांची युती म्हणावी, त्यांचं चाल म्हणावी, काय म्हणावं? याला देशप्रेम म्हणावं का? देशासाठी ही सगळी मंडळी त्याग करून भविष्यामध्ये जी कांद्याचे दर वाढणार आहेत बाजारामध्ये, त्या दराला ते वाढू नयेत म्हणून आता ही सगळी मंडळी देशप्रेमासाठी एकवटलेली आहे. आणि त्यातून ही सगळं देशभक्तीचं उधाण येऊन या पद्धतीनं हा कांदा तर खरेदी करत नाही ना माऊली. आमचे काही शेतकरी मित्र आहेत, तरुण मित्र आहेत, ज्याला तुम्ही जेनजी म्हणून घाबरतात माऊली. तर हे जेनजी शेतकरी आज गेले होते उमराण्याच्या खाजगी बाजारात. त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉल केला तिथून. त्यांनी आम्हाला काही माहिती पण सांगितली. ती अतिशय धक्कादायक होती. व्यापाऱ्यांची गोडाऊन भरलेली आहेत. गोडाऊनचे ढीग लागलेले आहेत. म्हणजे हा ढीग किती असावा, की मोशीचा कचऱ्याचा ढीग पडून खाली त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं काही जणांचं हे झालं, इतका मोठा हा ढीग होईल भ्रष्टाचाराचा. आणि हा जर खाली पडला माऊली एखाद्याच्या अंगावर, तर त्यामध्ये किती काका, किती बोका, किती पुढारी, किती कांदा पुढारी जे तुम्हाला सांगतायत कांदा देऊ नका आणि कोणासाठी सांगतायत, ते चिरडले जातील माऊली, याचा विचार करा. आमच्याकडे फार सुंदर विचार आहेत, फार सुंदर 2 सुविचार आहे. पण ते सांगण्यापूर्वी आणखी एक गंमत झालेली आहे. ती गंमत म्हणजे CWCच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनला जो कांदा दिला जातो, त्या कांद्यामध्ये ट्रॅक्टर असतो 3,000 किलोचा किंवा 3 मेट्रिक टनांचा. प्रत्यक्ष ट्रॅक्टर भरला जातो 2.5 मेट्रिक टनांचा आणि त्यातनं फाळकं मारलं जातं 500 किंवा 500 क्विंटल, 500 किलो, 5 किंवा अर्धा टन. आता हे अर्धा टन फाळकं मारून हा सगळा कांदा CWCच्या गोडाऊनला चाललाय माऊली. आता हे फाळकं मारल्यामुळे काय होईल? प्रत्यक्ष कागदोपत्री खरेदी दाखवली जाईल 50,000 मेट्रिक टन, पण कांदा गेलेला असेल 40,000 मेट्रिक टन, म्हणजे 1,00,000च्या अगेन्स्ट कांदा असेल तो फक्त 70 किंवा 80,000 मेट्रिक टन. यातनं तुम्हाला काही फायदा होईल, फरक पडेल का? सध्या तरी तुमच्यावर फरक पडणार नाही, पण पुढचे 2 ते 3 दिवसात किंवा 2 ते 3 दिवस तुम्ही कांदा घेऊन जाल, तेव्हा कांद्याचे बाजारभाव बऱ्यापैकी वाढलेले असतील, गोल्टी गोल्टा. हे सगळं विवेचन एका व्यापारी आडत्यानं केलेल्या कमेंटमुळे मलाही असं वाटलं माऊली, की आपणही हे छानसं विवेचन, हा छानसा काका बोका पुराण तुमच्यासमोर आणावं आणि तुम्हाला अवघा जो रंग जो आहे तो सगळा भ्रष्टाचाराचा तो तुमच्या पुढे सांडावासा वाटला माऊली मला. वारीचे दिवस आहेत. जाता जाता एक उदाहरण आठवलंय. हे उदाहरण जे आहे ते कुराणातलं आहे आणि भगवद्गीतेतलं पण आहे माऊली. कारण आपले शेतकरी, त्याला ना जात असते, ना धर्म असतो, ना पंथ असतो. अनेक मुस्लिम वारकरी आमच्या माऊलींच्या तुकोबांच्या वारीत येतात आणि अनेक हिंदू वारकरी जे आहे ते उरसाला जातात माऊली. ही आपली परंपरा आहे, जे गंगा जमुनी परंपरा. त्या परंपरेतनं आता शेवटी सांगतो, या काका बोका आणि भ्रष्टाचारांचं पांडुरंग काय करायचं ठरलंय पांडुरंगानं. तुम्हाला काळजी आहे, काळजी करू नका, पांडुरंगावर सोपून द्या ना. कुराणातला सुरे अल बकरा, सुरे अल बक्र किंवा सुरे अल बकरा हा अध्याय आहे. या अध्यायामध्ये बंदा विचारतोय परमेश्वराला, की हे परमेश्वरा, ही सगळं हे जे आहे हे लोक चुकीच्या वाटेत जाते आहे आणि तू नेहमी चांगल्या लोकांना त्रास देतो, चांगल्या लोकांच्या वाटेला कष्ट देतो, पण हे सगळे लोक जे आहे ते भ्रष्टाचार, घोटाळे
आणि आणखी काय काय करून मोठे होत आहेत, पाप करून मोठे होत आहेत, त्यांच्याकडे तू बघत नाही का रे? परमेश्वर काय उत्तर देतो आहे? तो म्हणतो, तू अजिबात काळजी करू नकोस, कारण ज्याचे घडे भरलेले असतात ना भक्ता किंवा बंदे, जिनके पाप जो है अब वो भर चुके हैं, उसको मैं और ज्यादा पापों के लिए उकसाता हूं. त्याला आणखी मी पाप करायला सांगतो. अशी परिस्थिती येते, मी बघतो की हा पाप करतो की त्या परिस्थितीतनं हा एक पाऊल माघार घेतो, आणि जर तो एक पाऊल मागे घेऊन परत माझ्या वाटेला लागत असेल तर तो माझा होतो, त्याला मी सांभाळतो. पण तशी संधी दिल्यानंतर इथेच ही पापी मंडळी चुकतात आणि खड्ड्यात जातात, आणि त्यांचा पापाचा गाडा भरला की मग मात्र मी त्याचा समूळ विनाश करतो. भगवद्गीता बघून घ्या तुम्ही. कुराण सूरा अल बकरा बघा. बायबलमध्ये सुद्धा तेच सांगितलेलं असेल. मी बायबल नाही वाचलं, थोडेफार आहे. नाफेडच्या काका बोका आणि या सगळ्या याच्यामध्ये ऐन वारीला जर घोटाळे करत असतील माऊली, तुम्ही काळजी करू नका, तुमचे भाव चांगलेच होणार आहे, तुमचं चांगलंच होणार आहे. पण हा भ्रष्टाचाराचा कचऱ्याचा डोंगर कधीतरी त्याच्यामध्ये एखादा काका, एखादा व्यापारी बोका, एखादा नाफेड काका, एखादा पुढारी, एखादा कांदा पुढारी आणि एखादा त्यांना साथ देणारा पत्रकार यांच्यावर कधीतरी कोसळणार आहे. सध्या तरी माऊली जाता जाता आपण काय बोध घ्यायचा आहे? आपण हाच बोध घ्यायचा आहे की उद्यापासून तुमच्या गोल्टीचे भाव वाढणार आहे. आत्तापुरतं हे निरूपण इथे थांबवतो. उद्या परत आपण भेटूया. जय हरी, जय हरी.